पहिल्यांदा ते आलेलं विमान आणि पहिल्यांदा असं वरून गेलतं, तेव्हा ते चांगलं होतं. नंतर आम्ही घराच्या बाहेरच होतो. आम्ही गुरांना खायलाही टाकलं आणि घरानंतर आलो तर आम्ही बाहेर होतो आणि ते विमान गेलेलं असं खालून आलेलं आणि खालून असं ते खालून आलं आणि ते बरोबर वरती जायचं ते असं खाली त्याला अटॅक झालं. ते बरोबर म्हणजे 8:45 तेव्हा वाजलेल्या आणि त्याचा म्हणजे आम्ही पाहिलं पण एवढा मोठा त्याचा असा स्फोट झाला ना की आमच्या घरापर्यंत आला. असं ते फिरलं आणि खालीच क्रॅक झालं. ते धावपट्टीवर गेलंच नाही, तसं असं जाग्यावर त्याचा स्फोट झाला. आम्ही एवढं घाबरलो तरी पण म्हणजे ते आले वरून पोलीस ही, मग आम्ही गेलो 15 मिनिटं थांबले. मग आम्ही घरून तरी पण आम्ही पाणी आणलं, बादल्याने पाणी घेऊन आलो, त्यांच्यापाशी पाणी दिलं, भिजवलं आणि ती बॉडी अशी साईडला पडलेली आणि त्यांचं मुंडकं ही पूर्ण म्हणजे साईडला होतं आणि अशी निम्मी बॉडी होती ती आम्ही पूर्णपणे पाहिलेली बॉडी. आणि नंतर ते म्हणजे कापड वगैरे मग आम्ही ब्लँकेट ही सगळं गुंडाळायला दिली आणि तसं झाल्यानंतर 15-20 मिनिटांनी मग ते गाडी आल्याने ते बॉडी अशी गुंडवून नेली. वाईट झालं ते बघितल्याला आम्ही खूप घाबरलो. तुम्ही काय बघितलं? तेच बघितलं ते येऊन खाली कोसळलं आणि मुलं जायचे नेमका टायमिंगच्या वेळ होता 9:15 खाली कोसळला असा भरका झाला. चाक येऊन माझ्यापर्यंत आलं तिथं घरापाशी. काही आम्ही घाबरलो, पोरही आम्ही पळत सुटलो पण काहीच उपयोग नव्हता.